नमस्कार मंडळी, खानदेशी चवमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सर्वांचा आवडीचा आणि झटपट तयार होणारा खानदेशी बेत बघणार आहोत। जर स्वयंपाकाला कंटाळा आलेला असेल तर आवर्जून हा बेत बनत असतो। तर आज आपण मस्त खानदेशी खिचडीची रेसिपी बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर खिचडीसाठी मी इथे 1 कप बासमती तांदूळ घेतलाय। तुम्ही तुमच्या घरामध्ये नेहमी वापरता तो तांदूळ घेऊ शकतात। त्यानंतर 1 कप तांदूळसाठी अर्धा कप तूर डाळ घेतली आहे। नेहमी डाळ तांदूळाचा रेशो खिचडीसाठी शक्यतो असाच घ्यायचा। आता डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवणार आहे। डाळ तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊया। सर्वप्रथम मी इथे 2 पळी तेल घालत आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची। मोहरी व्यवस्थित तळतळली की जिरे घालायचे। त्यानंतर कच्ची शेंगदाणे घालायची आहेत। तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकतात। त्यानंतर मी इथे थोडे खडे मसाले घालत आहे। तुम्हाला जर खडे मसाले घालायचे नसतील तर याऐवजी गरम मसाला घालू शकतात। सर्व साहित्य 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं। त्यानंतर एक मोठा पातळ चिरलेला कांदा घालायचा। कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची। शक्यतो इथे आलं लसूण पेस्ट ही ताजीच घालायची, यामुळे आपल्या खिचडीला मस्त टेस्ट येते। सर्व साहित्य 1-2 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग, हिरवा मटार, एक लहान साईजचा चिरलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर अशी फोडणीत घातल्याने छान टेस्ट येते। त्याचबरोबर एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालायचा आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद घालत आहे। सर्व मसाले 2 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायची। मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर मगाशी भिजत ठेवलेले डाळ तांदूळ घालायचे आहेत। असे डाळ तांदूळ भिजत ठेवल्याने ते लवकर शिजतात आणि छान सुटसुटीत मोकळी अशी आपली खिचडी तयार होते। आता याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले चांगले डाळ तांदळाला कोट व्हायला पाहिजेत। 1-2 मिनिटे डाळ तांदूळ परतून झाल्यानंतर यात गरम पाणी घालायचं आहे। लक्षात घ्या, इथे आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करून उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून आपल्याला इथे 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात। कुकरची वाफ देखील पूर्ण जिरलेली आहे। तर आपण उघडून बघूया। तर हे बघा, आपली ही मस्त खानदेशी खिचडी तयार झालेली आहे। चला तर मग सर्व करूया। मी इथे कढी, पापड, लोणची यासोबत खिचडी सर्व केलेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अजून कोणती खानदेशी रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीला। तोपर्यंत धन्यवाद।